न्यायालय लिपिक या पदाची जागा निघालेली आहे. तर त्यामध्ये तुमच्याजवळ इंग्रजी 40चं टायपिंग सर्टिफिकेट असो वा नसो किंवा एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट तुमच्याजवळ असो वा नसो किंवा सध्या तुम्ही टायपिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि अजून तुमची परीक्षा झालेली नाही किंवा एम-एस-सी-आय-टीला ॲडमिशन घेतलेलं एम-एस-सी-आय-टी अजून झालेली नाही, तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे का? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. त्यांच्यासाठी सोल्युशन काय आहे? या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कारण की जे काही कंटेंट असतो ते सर्वात अगोदर आपण त्या चॅनलवर टाकत असतो. तर पाहूया नेमकं यांनी काय म्हटलेलं आहे. सर्वात अगोदर आपण पाहूया टायपिंग संदर्भामध्ये पहा, कारण हा मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्याचा तो क्लिअर होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. काय म्हटलेलं आहे पहा. मस्ट have passed government commercial certificate examination or examination conducted by government board or government certificate in computer typing basic. म्हणजेच या ठिकाणी हा जो शब्द मस्ट 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 म्हणजे कंपल्सरीच आहे. यांना काही ऑप्शन नाही. GCC असो वा TBC असो व ITI मध्ये केलेली जी काय 40 शब्दांची टायपिंग आहे, तुम्हाला कंपल्सरीच आहे. आणि ज्या व्यक्तींनी सध्या टायपिंगसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, म्हणजेच अजून त्यांची एक्झाम झालेली नाही आणि सर्टिफिकेट सुद्धा आलेलं नाही, तर अशा व्यक्तींना सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. कारण की मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुमचं पास झालेलं वर्ष, डेट आणि मार्क्स तुम्हाला मेन्शन करावे लागतात. जे की पुढच्या स्टेपमध्ये जे आहे डॉक्युमेंटची पाठवायचे असतात ऑफलाईन, तिथं ते चेक केले जाते आणि रिजेक्ट केले जाते. त्याच्यामुळे आपल्याला चुकीचं काही भरता येत नाही. म्हणून ज्या व्यक्तींचं टायपिंग सुरू आहे, अद्याप सर्टिफिकेट त्यांच्याजवळ नाही, अशा व्यक्तींना फॉर्म भरता येणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एम-एस-सी-आय-टीसाठी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. काही विद्यार्थ्यांजवळ एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेटच नाही. मग त्यांनी काय करायचं? तर त्यांनी ॲडव्हर्टाइज म्हणजे सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहत चला. बरेच विद्यार्थी ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित वाचत नाही किंवा जे काही नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे स्पेशल नोटीस, ते वाचत नाही विद्यार्थी आणि नंतर म्हणतात की ॲडमध्ये नाहीच. तर व्यवस्थित वाचायचं आणि नंतर फॉर्म भरा. तर पाहूया काय म्हटलेलं आहे पहा एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेटसाठी. मस्ट प्रोसेस computer certificate about proficiency operation of words process in Windows and Linux additions to MS Office. हे कोर्स जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेटची नसेल एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट तरी तुमचं जमणार आहे. त्यांनी सांगितलेलं पहा काय म्हटलेलं आहे. MS ऑफिस पाहिजे, MS वर्ड 7 अँड ओपन ऑफिस ऑब्टेन फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट. हे जे कोर्स आहेत MS ऑफिस, MS वर्ड 7 अँड ओपन ऑफिस ऑर्गनायझेशन, जे काही खाली इन्स्टिट्यूट दिलेले आहे त्यापैकी कोणतेही कोर्स तुमच्याजवळ असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे. परंतु हे जे काही महाराष्ट्राचे टेक्निकल बोर्ड्स आहे त्यापैकीच तुम्हाला काय करायचं आहे, ते सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे. जर एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट तुमच्याजवळ नसेल तर त्यांनी कोर्स डायरेक्ट दिलेले आहेत. पहा काय काय पाहूया सुरुवातीला. पहिलं म्हटलेलं आहे युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1994. याच्यामध्ये काय ENIC हे कोर्स आहेत. हे जे टिक मार्क ते संपूर्ण कोर्स आहेत. यापैकी एखादा जरी तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला एम-एस-सी-आय-टीची आवश्यकता नाही. आपल्या इकडे कसं आहे, एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट प्रसिद्ध आहे. जास्तीत जास्त 99% तुम्हाला एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट करतात. बाकीचे कोर्स माहीत नसतात. आणि ज्या विद्यार्थ्याकडे बाकीच्या कोर्सपैकी एक जरी कोर्स असेल तरी तुम्हाला चालणार आहे. कारण ऑरमध्ये आहे, यापैकी एकही कोर्स असेल तर तुम्हाला एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेटच्या ठिकाणी तुम्हाला तिथं ॲड करायचं आहे. तिथं बघा फॉर्म भरत असताना विचारते कॉम्प्युटर कोर्स, मग तिथं निवडायचे आपल्याला आणि भरून टाकायचं. अशा पद्धतीने हे तुमचा काय आहे यामध्ये तो प्रश्न तुमचा क्लिअर होतो. एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला काय करायचं, कोणते कोर्स तुम्हाला असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपण हायकोर्टसाठी कंटेंट तयार केलेले, त्या कंटेंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन ते डाउनलोड करू शकता.